गणपतीची मूर्ती कशी असावी? आता लवकरच बाप्पा घरी येणार आहे, त्या संबंधित अतिशय महत्त्वाची माहिती. गणपतीची मूर्ती 1 फुटापेक्षा जास्त मोठी नसावी. मूर्ती एका व्यक्तीला सहज उचलून नेता व आणता आली पाहिजे. सिंहासनावर किंवा लोडाला टेकून बसलेल्या विश्राम अवस्थेतील प्रतिमा सर्वोत्तम. साप, गरुड, मासा किंवा युद्ध करताना विचित्र विचित्र आकारातील गणपती मुळीच घेऊ नये. शिव पार्वतीच्या मांडीवर बसलेला गणपती मुळीच घेऊ नये, कारण शिव पार्वतीची पूजा लिंग स्वरूपात केली जाते. शास्त्रात मूर्ती निषिद्ध आहे. गणेश मूर्तीच्या डोळ्यांवर पट्टी बांधून घरी आणू नये. गणपतीची जोपर्यंत प्राणप्रतिष्ठा होत नाही तोपर्यंत त्या मूर्तीमध्ये देवत्व येत नाही, तोवर ती केवळ माती समजावी. विधिवत प्राणप्रतिष्ठा करावी. मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्या अगोदर काही कारणास्तव मूर्ती भंग झाल्यास अजिबात घाबरू नये. त्या मूर्तीस दहीभात नैवेद्य दाखवून त्वरित विसर्जन करावे व दुसरी मूर्ती आणून प्रतिष्ठापना करावी. मनात कोणतेही भय व शंका आणू नये. कुटुंबात किंवा नात्यात मृत्यू झाल्यास सुतकात घरातील व्यक्तीऐवजी शेजारी मित्रमंडळी यांचेकडून पूजा नैवेद्य दाखवून घ्यावा. गणपती विसर्जनाची घाई करू नये. गणपती प्राणप्रतिष्ठापना झाल्यावर घरात वादविवाद व मद्य मांसाहार अजिबात करू नये. गणपतीला साधा भाजी भाकरीचा नैवेद्य रोज दाखवला तरी चालतो. केवळ आंबट व तिखट पदार्थ नसावेत. दही, साखर, भात हा सर्वोत्तम नैवेद्य आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.